भूतिया पंक्चरवाला. मुंबई पुणे हायवे अंधारामध्ये गडला होता. थंडीमुळे हायवे सुनसान होता आणि सुनसान हायवेवर एक कार जोराने पास होत होती. गप्पा टप्पा करत करत राघव आणि श्वेता रस्ता कापत होते की अचानक कारचा बॅलन्स बिघडला आणि कार रस्त्याच्या कडेला उतरली. राघव सांभाळून. राघवने जोरात ब्रेक लावला. दोघे कारच्या बाहेर आले तर कारचा टायर पंक्चर होता. शिट यार, स्टेपनी पण नाहीये, आता काय करायचं? थंडीमुळे टायरचं टेम्परेचर बिघडलं आणि तो फुटला. म्हटलं होतं मी हळू चालव म्हणून. राघवने समोर पाहिलं तर एक पंक्चरचं दुकान समोर दिसत होतं. थँक गॉड, झाला जुगाड. हॅलो, कोणी आहे का? दुकानातनं एक माणूस बाहेर आला ज्याने थंडीच्या कारणामुळे अख्ख्या शरीरभर शॉलने झाकून घेतलं होतं. कारचा टायर पंक्चर झालाय, बनवू शकता का हो? थांबा, अवजार घेऊन येतो. पंक्चरवाल्याचा आवाज जरा भारी भारीच होता. तो सामान घेऊन आला. कारचा टायर उघडून त्याने कारला जॅक लावला आणि पंक्चर बनवू लागला. श्वेता, थंडी वाढते, तू कार मध्ये बस, मी जरा हलका होऊन येतो. हा. श्वेता कार मध्ये बसली आणि राघव हलका व्हायला निघून गेला. राघव परत आला तर त्याने पाहिलं की आग जळत आहे आणि पंक्चरवाला त्याचं काम शांततेने करत आहे. आग बघताच राघव शेकोटी पाशी बसला. श्वेता पण गाडीतनं उतरून शेकोटी पाशी आली. कार मध्ये थंडी वाजते का? अचानकपणे श्वेताचं लक्ष शेकोटीवर गेलं तर ती चमकलीच. राघव, याने तर आपल्या कारची ट्यूब जाळली. मग हा पंक्चर कसला बनवतोय? अरे हो भाऊ, आमची ट्यूब का बरं जाळली? त्यांनी पंक्चरवाल्याकडे पाहिलं तर त्यांचे डोळे विस्फारलेच राहिले. पंक्चरवाला एक भयानक भूत बनला होता ज्याचं पूर्ण शरीर जळलेलं होतं. ट्यूब जाळली कारण की मी पण जळलो होतो. बघायचंय तुम्हाला कसं? भूत श्वेता आणि राघवच्या जवळ आलं तर दोघांचे श्वास रोखले. भूताने जळती ट्यूब उचलली आणि दोघांच्या गळ्यामध्ये घातली. त्यामुळे दोघे जळताना तडफडून मेले. या घटनेचे शिकार फक्त राघव आणि श्वेता नव्हते. जी कोणती कार हायवेने जायची नक्कीच पंक्चर व्हायची आणि पंक्चरवाला भूत पंक्चर बनवण्याच्या बहाण्याने जळती ट्यूब गळ्यामध्ये टाकून लोकांना मारून टाकायचा. पुण्याचे कमिशनर मौर्य आपल्या कार जवळ उभे राहून फोनवर बोलत होते. हॅलो, ऐका मुंबई कमिशनर, मी मौर्य बोलतोय. ड्रग्ज माफिया टोंडरा मुंबईमध्ये लपलाय. तुमचे काही पोलीसवाले त्याला साथ देत आहेत. तो पुण्यातनं पळालाय. तुम्ही त्याला आणि काही करप्ट ऑफिसरना पकडा. मी लिस्ट पाठवतो आणि मुंबईकडे निघतो. सर, मी पण येतो. एकट्याने जाण्यामध्ये धोका आहे. मी सांगितलं ना, माझ्या सोबत कोणी येणार नाही. मौर्य कार मध्ये बसून निघून गेले. मौर्याची कार वेगाने हायवे कापत होती. अचानक जोरदार ब्रेक लावून थांबली. मौर्याने बाहेर येऊन पाहिलं तर शेट यार, हिला पण आताच पंक्चर व्हायचं होतं. तेव्हा अचानक मागणं आवाज आला. काळजी करू नका साहेब, पंक्चरवाला अवजारांसकट हजर आहे. मौर्याने पाहिलं तर मागे पंक्चरवाला उभा होता. जरा लवकर करा भाऊ, क्रिमिनलला पकडायला जायचंय. पंक्चरवाल्याने टायर उघडून जॅक लावला. मी कार मध्ये बसतो, तू पंक्चर बनव जरा लवकर. मौर्य कार मध्ये बसले. पंक्चरवाल्याने एक ट्यूब काढून आग लावली त्याला आणि कारकडे बघत हसता हसता तो भूत बनला. ट्यूब तयार होताच तो कारच्या जवळ गेला आणि म्हणाला, सर बाहेर या, टायर लावायचा आहे. तेव्हा अचानकपणे मौर्यांना कॉल आला. हॅलो, काय म्हणताय? ड्रग्ज माफिया टोंडरा पकडला गेला आणि त्याच्यासोबतचे पोलीस ऑफिसर देखील पकडले गेले. वेल डन. हो, मी पोहोचतोच आहे. मौर्य कार मधनं उतरून बाहेर आले तर पंक्चरवाला गायब होता आणि कारची ट्यूब जळत होती. मौर्य समजला की काहीतरी गडबड आहे. त्याने पिस्तूल काढली आणि पटकन मागे वळला तर त्याच्या मागे पंक्चरवाला भूत हसत उभं होतं. कोण आहेस तू? घाबरू नका साहेब, मी तुम्हाला काही त्रास नाही देणार. माझा बदला पूर्ण झालाय. कसला बदला? टोंडरा आणि करप्ट ऑफिसर पकडले गेले ना. हो, पण तुला हे सर्व कसं माहिती? 2 महिन्यांपूर्वी एके रात्री टोंडरा कार घेऊन माझ्याकडे आला होता. ऐक,
कारचा पंक्चर बनव, फक्त पंक्चर बनवायचा, बाकी बघायचं नाही. मी ट्यूब उघडली. ट्यूब मधून मला ड्रग्सचे पॅकेट मिळाले. मी पोलिसांना फोन केला. पोलीस आले, पण ते टुंड्रा सोबत मिळालेले होते. बोललो होतो ना, दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही. भटकलं ध्यान, गेली जान. याला जाळून टाक टुंड्रा, बाकी आम्ही सांभाळून घेऊ. या रात्री टुंड्राने पोलिसांसोबत ट्यूब आणि टायर मध्ये टाकून मला जाळून मारून टाकलं. मग मी भूत बनलो आणि माणुसकीवरनं माझा विश्वास उडाला. मी निष्पाप माणसांना मारत राहिलो. आज टुंड्रा आणि ऑफिसरांच्या अटकेची न्यूज ऐकली तेव्हा समाधान झालं. आता मी मुक्त होऊ शकतो. असं म्हणताच पंक्चरवालं भूत कायमसाठी असं म्हणतात लुप्त झालं. आंधळी हडळ. एका छोट्या शहरामध्ये एक मंदिर होतं. मंदिरासमोर एक आंधळी म्हातारी भिकारी राहायची. मंदिरात येणारी जाणारी माणसं त्या भिकारणीसमोर सिक्के टाकायचे. पण ती आंधळी म्हातारी नव्हती, तर एक हडळ होती. आंधळी हडळ दिवसभर मंदिराच्या समोर आंधळी भिकारीण म्हणून बसायची आणि रात्री ती भयानक हडळ बनायची. ज्या लोकांनी तिच्या समोर शिक्के टाकलेले असायचे, शिक्क्यांचा वास घेऊन त्या माणसांचा गंध पकडायची आणि त्या वासावरून ती त्यांच्या घरी पोहोचून त्यांना मारून खायची. कोण आहेस तू? हडळे, सुवासिनींच्या बांगड्या तोडते, पुरुषांना कच्च खाऊन टाकते. अशा प्रकारे आंधळी हडळ दिवसभर भिकारीण बनून सिक्के जमा करत होती आणि रात्री शिक्क्यांच्या आधारे लोकांना पकडून खात राहायची. असेच दिवस चालले होते. आंधळी हडळ अजून जास्त म्हातारी होऊ लागली आणि तिला भविष्याची चिंता सतावू लागली. दिवसेंदिवस म्हातारी होत चालले. म्हातारी आहेच, बरोबर आंधळीही आहे. 2 डोळे असते तर म्हातारपणाचा आधार झाला असता. आता तर डोळे नसल्यामुळे शिकार पण माझ्या हातातून निसटून पळून जाते. हडळ असा विचार करतच होती की तेवढ्यात तिच्या समोर एका सज्जनाने बरंचसं खाणं आणि बरेचसे पैसे ठेवले. माताजी, आज मी 80 वर्षांचा झालोय. वाढदिवस आहे माझा. अजून काही पाहिजे असेल तर सांग. माझी माणसं इकडेच बाजूलाच उभी आहेत. असं म्हणताच तो सज्जन गृहस्थ निघून गेला. तो गृहस्थ शहरातील नामांकित उद्योजक राहुल असा होते. रात्रीची वेळ झाली. संपूर्ण परिसर शांततेत गडला आणि म्हातारी भिकारीण भयानक हडळ बनली. राहुलसाने दिलेले शिक्के उचलून त्यांचा वास घेऊ लागली. वासावरनं तर बराच म्हातारा वाटतोय. माझ्यापेक्षाही म्हातारा. काय पण नशीब आहे. आता या म्हाताऱ्याची हाडं सगळावी लागतील. चला, वासावरून म्हाताऱ्याचं घर शोधायचंय. मग काय, पडत धडत ती आंधळी हडळ राहुलसाचं घर शोधू लागली. तिला काहीही दिसत नव्हतं. फक्त राहुलसाच्या वासाच्या दिशेने ती पुढे चालली होती. एका गटाराचं झाकण उघडं होतं. हडळ गटारामध्ये पडली. मेले मेले, सत्यानाश हो या शहराचा. हडळ बऱ्याच प्रयासाने बाहेर आली आणि चालत चालत राहुलसाच्या घरी पोहोचली. वासावरनं तर वाटतंय हेच घर आहे. आणि हे काय? हा दुसरा वास कसलाय? हडळ कानात प्राण आणून गोष्टी ऐकू लागली तर राहुलसा डॉक्टरांसोबत बोलत होते. डॉक्टर साहेब, 80 वर्षांचा झालोय मी. आता माझा काय भरोसा? माझी इच्छा आहे मेल्यानंतर माझे डोळे दान करावेत. ग्रेट, मी आताच सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो. हडळीने दोघांच्याही गोष्टी ऐकल्या
आणि हडळ खुश झाली. अरे वा, याचा तर मी विचारच नव्हता केला. कोणी हे पुण्याचं काम करू शकतं. मला पण नवीन डोळे मिळू शकतील. मला डोळ्यांची खूप गरज आहे. मी या म्हाताऱ्याला नाही मारणार. मी या म्हाताऱ्याचे डोळे मला लावून घेईन. फक्त हा म्हातारा लवकर मेला पाहिजे. जसं हडळ म्हणाली तसंच घडलं. 2 दिवसांच्या आतच राहुल असा वारले. डॉक्टर आले आणि त्यांनी त्यांचे दोन्ही डोळे काढून घेऊन गेले. जशी ही गोष्ट त्या हडळीला कळली, हडळ हॉस्पिटलला पोहोचली. हडळीला पाहताच डॉक्टर थरथर कापू लागला. भूत! घाबरू नकोस, मी आंधळी आहे. तुला पाहिजे काय? डोळे. राहुल असाचे तुझे घेऊन आलायस, ते डोळे तू मला लाव. माफ कर, पण हे नाही होऊ शकत. ते डोळे एका छोट्याशा लहान बाळासाठी आहेत. हे ऐकताच हडळीला राग आला आणि तिने डॉक्टरचा गळा आवळला. असं आहे काय? तर मग मरण्यासाठी तयार हो, चल. नाही, मला नका मारू. मला सोडा, मी प्लीज काहीतरी करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी दत्तू नावाच्या एका निष्पाप बाळाला घेऊन त्याची आई हॉस्पिटलमध्ये पोहोचली. दत्तू पूर्णपणे आंधळा होता. डॉक्टर, ऑपरेशन नंतर माझा दत्तू बघू तर शकेल ना? माफ करा मिस मेहरा, हे ऑपरेशन नाही होऊ शकणार. हे काय बोलताय तुम्ही? डॉक्टरांनी हडळीची पूर्ण कहाणी तिला सांगितली. तेव्हा दत्तूची आई म्हणाली, जर असं असेल तर ठीक आहे. मी सुद्धा काली मातेची भक्त आहे. मी पण बघते की ती हडळ जिंकते की एक आई. काहीही झालं तरी दत्तूचं ऑपरेशन नक्कीच होणार. मग काय, दत्तूची आई एका तांत्रिकाला घेऊन आली. तांत्रिकाला बघून डॉक्टर म्हणाले, ती फारच भयंकर हडळ आहे. हा तांत्रिक काय करणार आहे? पॉझिटिव्ह विचार कर बाळा. मातेची विभूती आणलीये. ती हडळ आंधळी आहे. फायदा उचल. डोळ्यांच्या ऐवजी ही विभूती टाक. ती भस्म होईल. हे घे. मग काय, जशी ती हडळ हॉस्पिटलमध्ये आली, तांत्रिक आणि इतर लोक लपून बसली. डॉक्टर, डॉक्टर, तू रेडी आहेस ना? तू रेडी आहेस ना डॉक्टर? हो हो, तुम्ही झोपा ना. हडळ झोपली आणि डॉक्टरांनी अगदी तसंच केलं जसं तांत्रिकाने सांगितलं होतं. त्याने हडळीच्या दोन्ही डोळ्यांच्या ऐवजी मातेची विभूती टाकली. हडळ ओरडू लागली आणि जळू लागली. हे काय आहे? ही काय फसवणूक झाली आहे माझी? तेव्हाच तांत्रिक पुढे येऊन म्हणाला, मग तू लोकांसोबत काय करत होतीस? भिकारी बनून त्यांना मारून त्यांना खायचीस? करावे तसे भरावे. हे ऐकताच हडळ रागाने लालबुंद झाली आणि ओरडली, पण सोबतच ती जळतही होती. आगीच्या ज्वाळा वाढत गेल्या आणि थोड्याच वेळामध्ये आंधळी हडळ जळून भस्म झाली.